Hello guys, welcome to my new video. Let's learn with होमिओ. आजचा खूप शॉर्ट टॉपिक आहे मेट्रोरेजिया. मेनोरेजिया, डिस्मेनोरिया, अमेनोरिया हे सगळे कन्फ्युजन वर्ड असतात, पण त्याच्या नावावरून अर्थ जर लावले तर लगेच लक्षात राहतात. जसं की मेनोरेजियामध्ये काय होतं, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं आणि मेट्रोरेजियामध्ये पण सेम आहे, एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे. बट याच्यामध्ये काय आहे, इरेग्युलर असायक्लिक ब्लिडिंग मीन्स मेन्स्ट्रुएशनमध्ये न होता कुठल्याही टाईमला ब्लिडिंग होणं, त्याला आपण मेट्रोरेजिया असं म्हणतो. खूप शॉर्ट टॉपिक आहे. एका वर्डवरून आपण हे सगळं लक्षात ठेवू शकतो आणि एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतो. डेफिनेशन काय आहे, इरेग्युलर असायक्लिक ब्लिडिंग फ्रॉम द युटेरस, ब्लिडिंग फ्रॉम एनी पार्ट ऑफ द जेनायटल ट्रॅक. आता हे मेन आहे की आपल्याला थेरीमध्ये तर जर आपण बुकमध्ये बघितलं तर हे दिसून येणार नाही, पण जनरल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला हे दिसून येतं की मेट्रोरेजियामध्ये कुठल्याही पार्टपासून ब्लिडिंग होते. असं नाही आहे की युटेरसमधूनच ब्लिडिंग होणार, कुठल्याही पार्टपासून ब्लिडिंग होते. आणि ही कशी आहे म्हणजे नॉर्मल सायक्लिकमध्ये पण मेट्रोरेजिया ब्लिडिंग करतं. असं नाही की आपल्याला मेन्स्ट्रुएशन होतं आहे म्हणजे मेट्रोरेजिया नाही, कारण मेट्रोरेजिया अशी टर्म आहे जे इरेग्युलर पण आहे, असायक्लिक पण आहे आणि सायक्लिक पण आहे. आता मेट्रोरेजियामध्ये फक्त 3 टर्म लक्षात ठेवायच्या, असायक्लिक, कॉन्टॅक्ट अँड इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. हे जर 3 वर्ड आपण हायलाईट करून जर लिहिले तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. जसं की असायक्लिक ब्लिडिंग, असायक्लिक म्हणजे काय, नावावरूनच आहे की जे आपल्या सायक्लिक ब्लिडिंगमध्ये नसणार, म्हणजे एनी पार्ट ऑफ असायक्लिक ब्लिडिंग. हे कशामुळे होतं, याचे कॉजेस काय आहेत तर DUB, सबम्युकस फायब्रॉइड, युटेराइन पॉलिप अँड कार्सिनोमा ऑफ सर्विक्स. त्यानंतर कॉज ऑफ अ कॉन्टॅक्ट ब्लिडिंग. कॉन्टॅक्ट ब्लिडिंग म्हणजे काय, जेव्हा इंटरकोर्स होते त्यानंतर होणारी ब्लिडिंग. ही का होते, कारण वजायनलमध्ये जर इंजुरी झाली असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट ब्लिडिंग होऊ शकते. याचे कुठले कॉजेस आहेत तर वस्क्युलर एक्टोपी, इन्फेक्शन, एंडोमेट्रिओसिस अँड म्युकस पॉलिप. देन कॉज ऑफ इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे काय, जेव्हा आपल्याला मेन्स्ट्रुएशन चालू आहे, आपल्याला ब्लिडिंगचा फ्लो चालू आहे, बट हे मेन्स्ट्रुएशनचं ब्लड नसून त्यामध्ये वजायनामध्ये झालेल्या इंजुरीचं ब्लड असते, हे सुद्धा आपल्याला सायक्लिक ब्लिडिंगमध्ये येतं. याचे कॉजेस काय तर युरेथ्रल कार्बंकल, ओव्ह्युलर ब्लिडिंग, IUCD इन युटेरो, डेक्युबिटाइड्स अल्सर आणि ऑदरमध्ये पण आपण लिहू शकतो. पण याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की मेट्रोरेजियामध्ये 3 टर्म हे लक्षात ठेवायचे, असायक्लिक ब्लिडिंग, कॉन्टॅक्ट ब्लिडिंग, इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. हे 3 वर्ड जरी आपण लक्षात ठेवले याच्यावर डिपेंड आपण मेट्रोरेजियामध्ये लिहू शकतो. देन इट इज अ टर्म अप्लाय वेन द ब्लिडिंग इज सो इरेग्युलर अँड एक्सेसिव्ह दॅट द मेन्सेस कॅन नॉट बी आयडेंटिफाय ऑल. म्हणजे कधी कधी काय होतं, इट इज द टर्म अप्लाय वेन द ब्लिडिंग इज सो इरेग्युलर अँड एक्सेसिव्ह दॅट द मेन्सेस कॅन नॉट बी आयडेंटिफाय ऑल. म्हणजे मेन्स्ट्रुएशन जेव्हा चालू होतं तेव्हाच आपल्याला माहिती आहे एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा इरेग्युलर ब्लिडिंग असते, पण मेट्रोरेजियामध्ये असं होत नाही. मेन्स्ट्रुएशन चालू नसताना देखील एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं आणि इरेग्युलर दाखवणं, त्याला आपण मेट्रोरेजिया असं म्हणतो. त्यानंतर त्याची ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंटमध्ये आपण होमिओपॅथिक ड्रग लिहितो. तुम्हाला जर ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता, जसं की बेलाडोना एक्सेसिव्ह ब्लिडिंग थांबवता आणि फेरम मेटॅलिकम प्रिव्हेंट हिमोरेज. ओके गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.